बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची 20 महिन्यापूर्वी निर्घृणपणे हत्या झाली ना. त्या हत्या प्रकरणातील आरोपी निष्पन्न झाले ना, त्यांना अटक करण्यात आली. मात्र याच मागणीसाठी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावं या मागणीसाठी आज बीडच्या परळीतील कनेरवाडीमध्ये भोपळा ग्रामस्थांनी कनेरवाडी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. भर पावसामध्ये हा रस्ता रोको आंदोलन सुरू आहे. गेल्या 20 महिन्यापूर्वी निर्घृणपणे हत्या केली गेली आणि त्या हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक केलं गेलं पाहिजे या मागणीसाठी आज कनेरवाडी गाव ग्रामस्थांनी त्याचबरोबर भोपळा ग्रामस्थांनी आज आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. माझ्यासोबत ज्ञानेश्वरी मुंडे आहेत. तर काय सांगाल, आज तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झाला आहात? एवढे की प्रशासनाचं किती अपयश आहे की आता ग्रामस्थ लोकांना रस्त्यावर यावं लागतंय न्यायासाठी. आपलाच माणूस जाऊन आणि आपल्यालाच रस्त्यावर यावं लागतंय म्हणजे हे प्रशासनाचं किती. हे मुख्यमंत्री साहेबांना कळायला पाहिजे की न्यायासाठी किती रोडवर लोक आलेले आहेत. न्यायासाठी ते बी माणूस मारून टाकून इतका अत्याचार करून ह्या नराधमांना का अटक केलं जात नाही हे मला प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना आज आहे की या नराधमांना तात्काळ अटक करा आणि आमच्या केसमध्ये तात्काळ SIT दाखल करून आमच्या परिवाराला न्याय द्या. काय सांगाल, आमची न्याय मिळावं हीच मागणी आहे आमची. नक्कीच न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आहे. माझ्यासोबत आणखी काय मावशी, काय सांगाल आंदोलन? न्याय पाहिजे. माझी लेक आहे ती. आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही आज 18 महिने झाले आम्ही न्याय मागतो. आम्हाला न्याय मिळत नाही. मग तिने हीच पेलं. तिचे लेकरं कोण सांभाळणार आहे? आम्ही न्यायासाठी लढायला आम्हाला न्याय पाहिजे. तिचे 3 बाळ आहेत. ते 3 बाळांनी धोका वावली. तिच्या नवऱ्याला धोका झाला. तिच्या बाळांनी धोका वावली. आम्हाला न्याय पाहिजे. तिच्या माग आज कोणी नाही. आज तुम्ही 4थीचे माय बाप. आम्हाला न्याय पाहिजे. आता तिचे बाळा चला तिचा मालक मारून टाकला. तिचे बाळा मारून टाकले. त्याचा न्याय भेटत नाही म्हणजे काय गोष्ट आहे. आम्हाला न्याय पाहिजे. नक्कीच हा आक्रोश बघतोय आपण कशा पद्धतीने अश्रू अनावर होतात आणि न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका यांची आहे. नक्कीच माझ्यासोबत आणखी काही आंदोलक आहेत, त्यांची बातचीत करणार आहे. सर, काय सांगाल? भर पाऊस चालू आहे, पावसात उपोषण चालू आहे, तुमचं आंदोलन चालू आहे. हे आमचं जे रस्ता रोको आहे हे फक्त आमच्या बहिणीला न्याय मिळावा यासाठी आहे. सासर आणि माहेर म्हणजे कनेरवाडी आणि भोपळा या गावच्या सर्व गावातले व्यक्ती असतील, आम्ही सरपंच, आमचे जे चेअरमन असे सगळ्यांनी मिळून सदस्य, तालुक्याचे अध्यक्ष काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे, जिल्ह्याचे अध्यक्षा, पुन्हा ते खरासाहेब आले आहेत, असे सर्वांनी मिळून आम्ही फक्त न्याय मागतोय की आरोपींना अटक करा आणि ह्या खुनाचा तपास लावा आणि SIT स्थापन करून त्या ते 2 घरचे त्यांच्या म्हणण्यावर, त्यामध्ये 2 अधिकारी त्यांच्या म्हणण्यावर घ्या. यासाठी आमचं हे रस्ता रोको आहे. काय सांगाल, आंदोलन करताय, काय मागणी? आमचं एकच मागणी, 21 ते 22 महिने झालेत स्वर्गवासी महादेव मुंडे साहेबाचा जे खून झाला, ते खून अशा जाग्यावर झालाय की तिथं पूर्ण पब्लिक गजबजलेले असते. तहसील आणि कोर्टच्या जाग्यावर, त्या जाग्यावर कोण होऊन एकही माणूस असा पुढे येईना सांगायला. आणि ही गोष्ट अशी की जेणेकरून पूर्ण कारण पूर्ण पोलीस स्टेशन, पूर्ण पोलीस खातं पूर्ण दहशतीमध्ये. त्याचा आका कोण आहे हे आम्हाला अजून कळालं नाही. आणि त्याचा आका कोण आहे आणि खून करणारे जे 20-21 महिने झाले ह्याच्यात आरोपी निष्पन्न झाले, ते आरोपी निष्पन्न करा म्हणून आज एक रस्ता रोक आहे. आणि त्याला आरोपी निष्पन्न करून त्याला टोटल म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये बघून त्याच्यात कोण, त्याचा मोरक्या कोण आहे, त्याचा आक्काचा आक्का कोण आहे हे सगळं पोलिसांनी पाहून आकाचा आका कोण आहे समोर आलं पाहिजे. काय सांगाल, आंदोलन करताय, भर पाऊस चालू आहे, नाव घेऊन पण सुद्धा अटक करत नाही, ही एक म्हणजे अवघड प्रश्न आहे ना. जर त्यांनी नाव घेतलं तरी तुम्ही शासन अटक करत नाही, काय कारण आहे याचा खुलासा करावा शासनाने. नक्कीच अटक केली गेली पाहिजे अशी मागणी होताना पाहायला मिळते. हे संपूर्ण ग्रामस्थ आहेत. आज भर चौकामध्ये आंदोलन चालू आहे, पाऊस चालू आहे. तर काय सांगाल, आज तुम्ही आंदोलन करताय, काय मागणी कोणी आंदोलन करताय? जवळजवळ 2 वर्ष होत आले महादेव मुंडे यांची हत्या होऊन आणि पोलीस प्रशासनाला आरोपीचा शोधच लागत नाहीये. म्हणजे एकीकडे भारत देशामध्ये भारताच्या महिलेचा सिंदूर गेला म्हणून पाकिस्तानात मारून आरोपींना मारण्याची तयारी चालू आहे. आणि एक सर्वसामान्य पोट भरून कष्ट करून काम करणारा माणूस, त्याची हत्या होऊन 2 वर्ष होत आले तरी प्रशासनाला आरोपी सापडत नाहीये. त्याचं गोड बंगाल काय आहे? आज आरोपी तुम्ही शोधा, जो आरोपी असेल त्याला शिक्षा द्या, या न्यायासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. जो कोणी आरोपी असेल त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी होताना पाहायला मिळते. महिला भगिनी असतील, त्याचबरोबर पुरुष असतील, संपूर्ण ग्रामस्थ जे आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. संपूर्ण रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्याचे तीव्र पद्धतीची घोषणाबाजी देखील होताना पाहायला मिळते. नक्कीच आता प्रशासन आणि शासन काय निर्णय घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबई त्यासाठी योगेश काशीद, कनेरवाडी, बीड.